मला माहित आहे, पण पोलिसांना पुरावा हवा. म्हणून खरा कुणी कोण आहे रे ते आज करणार. आज मी एक नाटक करणार, त्यात तुला माझी मदत करावी लागेल. हे बघ मैना, तू सीबीआय पोलीस तेव्हा मी तुला मदत करणार. त्यात मला मरता आले तरी चालेल. जसा की या जगात माझे एकमेव दुश्मन असेल तरी रंगा पाटील आणि अविनाश. एक महत्वाचं, आता काय राहिलं, माझं प्रेम तुझ्यावर आहे रे. माझ्यावर आहे का नाही रे? हसा नको, हसा नको. माझा नातू हे परमेश्वराला माहित, मी तुझ्यावर खूप प्रेम करते रे. नाही ना, तू कुठं जिगेर बोलील आणि मी गरीब टपोरी. तुझ्यामुळे माझी काय लायकी. विक्रम गरिबी अमेरी उच्च नीच हे माणसाने ठरवले. सप्पा खुर्चीवर उठून गेले. पण खरं दैवत तुझ्यातच कळलं, ते म्हणजे सत्यासाठी वाटेल त्या यातला सहन करून आजही अन्याय विरुद्ध लढण्याची तळमळ तुझ्यात पाहिलं आहे रे. नाही ना, माझ्या जीवनात असण्याच्या खूप वाट आहे रे. त्यांना मला माणुसकी कशी जपावी हे मंत्र दिला. विक्रांत, मी तुझा गुन्हेगार आहे, मला माफ कर. मी प्रत्येक माणसावर अन्याय केला, त्यामुळे आज माझ्यावर कोणी नाही. नैना, तू माझी मुलगी आहे हे आज मला कळून चुकलं. तू मागच्या ट्रेन अपघातात तुला गमावलं असं वाटलं, पण परमेश्वराने तुला सीबीआय पोलीस केलं. नैना, मी तुझ्या माफी मागण्याच्या लायकीच्या नाही आणि मी परमात्मा सेवकाला त्रास दिला, त्याचा आज मला खूप दंड मिळाला. सावित्री आणि अविनाश माझ्या स्टेटवर डोळा होता, पण त्यांचा अपघात झाला. त्यांना तुलसीने दवाखान्यात नेलं. रंगा पाटील, तूने एवढे पाप करून निष्पाप सुटले. नाही ना, हे तुझे वडील, पण तू यांना माफ कर. माफ केलेला गुन्ह्याचा पश्चाताप होतोय. विक्रम हे माफीच्या लायकीचे नाही रे.